बाळासाहेब ठाकरे सुद्धा पुण्यात जन्मले होते. फडणवीसांना नागपूरकर म्हणणाऱ्या राज ठाकरेंना मुख्यमंत्र्यांचं उत्तर, मुंबई माझी कर्मभूमी असल्याचं फडणवीसांचं विधान. बाळासाहेबांची जन्मभूमी काढाल तर गाडले जाल. फडणवीसांनी आधी अण्णामलाईच्या वक्तव्यावर भूमिका मांडावी. संजय राऊतांची फडणवीसांवर टीका. नाशिकला दत्तक घेऊन बाप फिरकलाच नाही. राज ठाकरेंची फडणवीसांवर टीका. तर नाशकात अशी सत्ता आणा की दत्तक बाप यायला देखील घाबरला पाहिजे. उद्धव ठाकरेंचाही निशाणा. उद्धव ठाकरेंनी सभेत विकासावर एक वाक्य बोलून दाखवावं. त्यांनी केलेल्या विकासाचं काम सांगावं. 3,000 रुपये देण्यास तयार. फडणवीसांचं आव्हान. पक्ष चालवायला तुम्हाला कुत्ता, बिल्ली आणि चुहा चालतो. सुधाकर बडगुजर यांच्या भाजप प्रवेशावरनं उद्धव ठाकरेंची टीका. भाजप उपटसुंभांचा पक्ष असा देखील उल्लेख. 1952 मध्ये स्थापन झालेल्या पक्षाला 2026ला भाड्यानं पोरं घ्यावी लागतात. राज ठाकरेंचा भाजपवर जोरदार हल्लाबोल. दुसऱ्यांच्या पक्षातून माणसं घेत निष्ठावंतांचा अपमान का करता. राज ठाकरेंची टीका. मुंबई महाराष्ट्राचं नाही तर आंतरराष्ट्रीय शहर. तमिळनाडूतील भाजपचे नेते के अण्णामलाई यांच्या विधानामुळे वाद. एका मुलाखतीत मुंबईचा बॉम्बे असा देखील उल्लेख. तर मुंबई म्हणजे मुंबईच, बॉम्बे नाही. पुन्हा कुणी भाजपवाला मुंबादेवीच्या मुंबईला बॉम्बे म्हणाला तर गाठ मराठी माणसाशी. ठाकरेंच्या सेनेचे नेते अखिल चित्रेंकडनं टीका. मुंबईत भाजपच्या कार्यकर्त्यांकडनं 50 खोके एकदम ओकेच्या घोषणा. शिंदेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक रामदास कांबळे यांच्यावर टीका. भाजपच्या शिल्पा केळुसकर उमेदवार असलेल्या वॉर्ड क्रमांक 173 चेंबूरमधला प्रकार. महापालिका निवडणुकांसाठी महायुतीच्या प्रचार सभा. मुंबईतल्या घाटकोपरमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांची जाहीर सभा. शिंदेंचा कोल्हापुरात तर अजित पवारांचा पुण्यामध्ये रोड शो. उद्धव ठाकरेंची छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि सुप्रिया सुळेंची कळवा आणि मुंबऱ्यात प्रचार सभा. तर दादरमधल्या शिवतीर्थवरती उद्या ठाकरे बंधूंची तोफ धडाडणार. आरोपी तुषार आपटे कुळगाव बदलापूर नगरपालिकेत भाजपचा स्वीकृत नगरसेवक. तुषार आपटे बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील 6 आरोपी. आपटेंनी पक्षाचे नगरसेवक निवडून आणण्यासाठी मदत केल्यामुळे संधी दिल्याचा भाजपचा दावा. भाजप महाराष्ट्राच्या संस्कृतीवर थुंकतोय. लैंगिक अत्याचाराबद्दल भाजपनं बक्षीस दिलंय का. तुषार आपटे भाजपचे स्वीकृत नगरसेवक झाल्यानंतर संजय राऊतांचा सवाल. मीरा भाईंदरमधल्या खोट्या गुन्ह्यात फडणवीस आणि शिंदेंना गोवण्याचा प्रयत्न. रश्मी शुक्लांकडनं निवृत्तीच्या 5 दिवस आधी सरकारकडे अहवाल सादर. माजी पोलीस महासंचालक संजय पांडेंवर गुन्हा दाखल करण्याची शिफारस. पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादींचा संयुक्त जाहीरनामा प्रकाशित. पुणेकरांसाठी 8 कामांची अष्टसूत्री. तर मेट्रो आणि बसच्या मोफत प्रवासाचं आश्वासन. उद्या मध्य रेल्वे आणि ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावरती मेगा ब्लॉक. मध्य रेल्वेवर मस्जिद बंदर ते करी रोड. तर ट्रान्स हार्बरवर ठाणे ते नेरूळ दरम्यान ब्लॉक. नवी मुंबईतल्या घरांच्या किमतीत तब्बल 22% वाढ. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि अटल सेतू सारख्या प्रकल्पांनंतर घरांच्या किमती वाढल्या. IIT मुंबईमध्ये परमरुद्र अत्याधुनिक सुपर कम्प्युटिंग सुविधेचं उद्घाटन. AI, बायोटेक्नॉलॉजी आणि स्टार्टअप्सना मिळणार चालना. छत्रपती संभाजीनगरमध्ये महापालिका निवडणुकीत मतदान केंद्रावर शाईऐवजी मार्कर पेन वापरणार. विशेष मार्कर पेन 2 दिवसात केंद्र प्रमुखांना देणार. जालन्यात 98 लाखांची रोकड जप्त. महानगरपालिकेच्या आचारसंहिता काळात रोकड सापडल्यामुळे आयकर विभागाकडून तपास सुरू. नाशिकमध्ये सुमारे 400 कॉमन क्रेन पक्ष्यांचं आगमन. नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्यात पक्षीप्रेमींसाठी पर्वणी. सांगोल्यात जिल्हा परिषदेच्या शाळेत मुख्याध्यापकांनी स्वतःच्या जागेवर महिलेला नेमलं. महिलेला मुख्याध्यापक स्वतःच्या पगारातून वेतन देत असल्याची माहिती. नाशिकच्या निफाडमध्ये दुसऱ्या दिवशीही कडाक्याची थंडी. द्राक्ष उत्पादकांची चिंता वाढली तर गहू हरभरा पिकांना दिलासा.